ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. राजेंद्र मुळूक. ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं प्रतिपादन माजी मंत्री राजेंद्र मुळीक यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विदर्भ महिला प्रभाग संघ कारगाव यांच्या सौजन्यानं आयोजित सावित्रीबाई फुले महिला सशक्तीकरण मेळाव्यामध्ये बोलताना म्हटलंय. ते पुढे म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योग, लघु उद्योग किंवा विविध व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. तसेच शासनाच्या विविध महिला व ग्रामीण विकास योजनांची माहिती घेऊन त्याचा प्रभावीपणे लाभ घेतल्यास महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण शक्य होईल असंही त्यांनी नमूद केलंय. ग्रामीण विकासामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कुटुंब, समाज आणि गावाच्या प्रगतीत त्यांना सक्रिय सहभाग आवश्यक आहे. अशा प्रकारचे मेळावे महिलांना एकत्र आणून अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी देतात. तसेच त्यांना नवीन दिशा व प्रेरणा मिळते असं मतही त्यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात स्वयंसहाय्यता बचत गटांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. महिलांना विविध शासकीय योजना, रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि आर्थिक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास विदर्भ महिला प्रभाग संघाचे पदाधिकारी, सदस्य, स्थानिक मान्यवर तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळाव्याला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.